नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या कंप्लीट वास्तुशास्त्र कोर्सच्या 5व्या भागामध्ये आपले स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत घरातील रंगांचा मानसिक आणि ऊर्जात्मक परिणाम. पुन्हा वास्तूनुसार कोणत्या दिशेला कोणते रंग वापरावेत आणि लाइटिंगची जर चुकीची व्यवस्था केल्यास काय समस्या होतात. तर पहिल्या पार्टमध्ये रंगांचा वास्तू आणि मनावर होणारा प्रभाव. आता जे रंग आपण देतो आपल्या घराला ते काही सजावटीसाठी नसतात. प्रत्येक रंग हे विशिष्ट ऊर्जा, भावना आणि तत्वांशी जोडलेला असतो. योग्य रंग वापरल्यास मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा, एकाग्रता आणि रिलेशनशिप बॅलन्स करायला फार मदत करतो. आणि चुकीचे रंग जर वापरल्यास आपल्याला थोडा चिडचिडपणा येतो, थकवा वाटतो, अस्वस्थता निर्माण होते आणि निगेटिव्ह व्हाईस पण आपल्याला बघायला मिळतात. दुसरा पार्ट आहे तो दिशांनुसार योग्य रंग. तर पूर्व दिशेला आपल्याला माहितीच आहे सूर्य उगवतो, त्यामुळे सूर्य व आरोग्याचं आपण तिथं स्थान देतो. त्यामुळे तिथे हलका पिवळा किंवा हलका नारंगी किंवा ऑफ व्हाईट हा रंग पूर्व दिशेला बरा पडतो. पश्चिम दिशेला थोडं संतुलन व स्थिरता असते, कारण तिथे आपला सूर्य मावळतो. त्यामुळे तिथे क्रीमिश कलर किंवा हलका ग्रे किंवा हलका निळसळ आपण तिथे रंग देऊ शकतो. आणि नॉर्थ दिशा ही धन आणि प्रगतीची दिशा मानली जाते, त्यामुळे तिथे थोडा हलका हिरवा किंवा हलका निळा आपण तिथे रंग वापरू शकतो. दक्षिण दिशेला स्थैर्य व नियंत्रण असतं, तिथे पण पीच कलर, तो पण एकदम फेंट पीच कलर आपण देऊ शकतो किंवा हलका एकदम तपकिरी किंवा ऑफ व्हाईट सुद्धा तिथे कलर देऊ शकतो. पुन्हा आपला जो ईशान्य दिशा असते म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशा असते, त्याला आपण शुद्धता व अध्यात्माशी जोडतो. त्यामुळे तिथे थोडा व्हाईट, स्काय ब्ल्यू किंवा हलका पिवळा देऊ शकतो. आग्नेयाला आपलं अग्नितत्व असल्यामुळे आपण त्या दिशेला किचन प्रोव्हाइड करतो, त्यामुळे तिथे लाल, नारंगी, पिंक हा आपण कलर देऊ शकतो. पण त्याचा ओव्हर यूज टाळायचा, म्हणजे एकदम भडकपणा आणायचा नाही. यात आपण थोडे ग्रेडेशन करू शकतो. नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाशी जोडली गेल्यामुळे आपण तिथे थोडं हलका ब्राऊन, बीज कलर आणि मस्टर्ड सारखे कलर आपण वापरू शकतो. यानं आपली रंगसंगती सुद्धा फार छान दिसते. वायव्य दिशेला वायू तत्व असल्यामुळे तिथे सुद्धा आपण हलका व्हाईट किंवा हलका ग्रे आपण देऊ शकतो. तिसऱ्या पार्टमध्ये आपण रूम वाईज रंगांचे नियम बघू. तर लिव्हिंग रूममध्ये आपण हलके वेलकमिंग रंग देऊ शकतो, म्हणजे थोडासा क्रीमिश, व्हाईट आणि पेस्टल शेड्समध्ये आपण लिव्हिंग रूम आपण रंगवू शकतो. मास्टर बेडरूमला शांत आणि सॉफ्ट रंग देऊ, त्यात असं थोडंसं पेस्टल पिंक किंवा बेज किंवा लाईट ब्राऊन आपण देऊ शकतो. किड्स रूमला आपण हलका हिरवा, निळा देऊ शकतो. तिथे टाळायचं काय आहे आपल्याला, जास्त भडक लाल किंवा जास्त काळा असा तो रूममध्ये आपण त्या कलर टाळावा. किचनमध्ये लाल, नारंगी, पिवळा एकदम फेंटमध्ये देऊ शकतो. काळा, गडद निळा हे रंग आपण टाळू शकतो. आणि पूजा रूममध्ये सुद्धा तिथे आध्यात्मिकपणा असल्यामुळे थोडासा व्हाईट आणि हलका पिवळा आपण देऊ शकतो. आता चौथ्या पार्टमध्ये आपण लाइटिंगचा वास्तूवर होणारा परिणाम बघू. लाइटिंग म्हणजे फक्त काय ट्यूबलाईट किंवा बल्ब नाही, ती एक एनर्जी ॲक्टिवेशन असते. घरात नॅचरल लाईट जास्त ठेवावा. ईस्ट आणि नॉर्थमध्ये जास्त प्रकाश येण्याची आपल्याला व्यवस्था करावी लागेल. आणि नॉर्थ ईस्ट भाग हा नेहमी ब्राईट ठेवावा. अवॉइड आपल्याला काय करायचं आहे, तर डार्क कॉर्नर्स, डीम लाईट्स इन नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोपरा जो आहे त्यात आपल्याला डीम लाईटिंग टाळायचे आहेत. ओव्हर ब्राईटनेस जो येतो रेड लाईटमुळे, तो सुद्धा आपल्याला टाळायचा आहे, स्पेशली बेडरूममध्ये. पुन्हा थोडं वॉर्म कलर ज्यानं शांतता येते, कूल कलर ज्यानं फोकस येतो, जो आपल्याला स्टडी रूममध्ये किंवा जिथे आपलं होम ऑफिस असतं तिथं आपण द्यावा तो कलर. आणि येलो लाईट असतो तो एकदम असा आरामदायक, जो आपण लिव्हिंग रूममध्ये वगैरे देऊ शकतो किंवा एखादी आपली फॅमिली रूममध्ये सुद्धा आपण हा रूम कलर देऊ शकतो. तर कॉमन मिस्टेक्स काय आहेत आपल्या, की घरात म्हणजे संपूर्ण घरात आपण एकच डार्क रंग द्यायचा टाळावा. बेडरूममध्ये एकदम असे तेजस्वी लाईट्स किंवा असे एकदम हार्श लाईट्स द्यायचा सुद्धा आपण टाळावा. किचनमध्ये काळे कलर द्यायचे टाळावेत. आणि नॉर्थ ईस्ट भागात सुद्धा आपल्याला गडद रंग हे टाळायचे आहेत.
तर मित्रांनो, योग्य रंग आणि लायटिंग वापरून तुम्ही घराची वास्तू एनर्जी तोडफोड न करता सुधारू शकता. पुढील भागात आपण पाहणार आहोत घरचा मेन डोअर, सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.